स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा। विट्याच्या नाना मिस्त्रीचा नाद करायचा नाही, एमएटी गाडीलाच बसवला स्टार्टर। तुम्हाला हाडांचा त्रास आहे, विटा सोडून उपचारासाठी बाहेर जायचा विचार करताय? मग आहे ना विट्यातील डॉक्टर अक्षय बापट यांचं श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल। आमच्या उपलब्ध सुविधा डिजिटल एक्सरे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, स्पोर्ट्स मेडिसिन, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या व लिगामेंट शस्त्रक्रिया, जॉइंट रिप्लेसमेंट उपचार, फ्रॅक्चर, ऍक्सिडेंट वरील उपचार व शस्त्रक्रिया, मणक्याचे आजार, फिजिओथेरपी, स्पेशल सेमी स्पेशल जनरल रूम, कॅशलेस इन्शुरन्स सेवा उपलब्ध। तसेच डॉक्टर स्नेहा बापट यांचे श्रीकृपा होमिओपॅथिक क्लिनिक हे। आमचा पत्ता श्रीकृपा ऑर्थोपेडिक हॉस्पिटल, विटा। विटा येथील नाना मिस्त्री हे आपल्या कलेनं सर्वत्र परिचित आहे। त्याने आपल्या दुचाकी दुरुस्तीच्या क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवलाय। अत्यंत गरीब परिस्थितीतून सुरू केलेल्या मेकॅनिक व्यवसायात त्याने आपला हातखंडा कायम ठेवलाय। यापूर्वी त्यांनी भंगारमध्ये फेकण्यात येणाऱ्या गाड्यांना मॉडिफाय करून अतिशय उत्कृष्ट गाड्या बनवल्या असतानाच आता त्यांनी शेतकऱ्यांना उपयुक्त असणाऱ्या एमएटी गाडीलाही स्टार्टर बसवलाय। खरं तर एमएटी गाडीला स्टार्टर हा बसवता येत नाही, परंतु विट्याच्या या नाना मिस्त्रीने ही किमया करून दाखवले। नाना मिस्त्री यांचं विटा येथे अगदी छोटं गॅरेज आहे। परिस्थिती गरीब असल्यानं त्यांना हा व्यवसाय परिस्थितीनुसार सुरू करावा लागला, परंतु त्यांनी या व्यवसायात आपला ठसा उमटवलाय। यापूर्वी त्यांनी स्पोर्ट बाईक तसेच वेगवेगळ्या जुन्या गाड्या नवीन करणं आदी कामं केले। त्यांच्या या कामांना परराज्यातून मोठ्या प्रमाणावर मागणी आहे। आज देखील त्यांनी शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा संबंध असणाऱ्या एमएटी गाडीलाही स्टार्टर बसवलाय। खरं तर ही गाडी आता नवीन येणाऱ्या गाड्यांमुळे भंगारात निघाली असताना त्या गाडीलाही त्यांनी स्टार्टर बसवून नवसंजीवनी दिली। या व्यवसायात त्यांना त्यांच्या मुलाचीही मोठी साथ मिळते। मी नाना मिस्त्री टू व्हीलर्स काम करतो आणि आपल्या इथं सर्व गाड्याचं टोटल मॉडिफाय होते। कुठलीही गाडी टू व्हीलर मॉडिफाय केली जाते। हिरो होंडाची कोणतीही टू व्हीलर आपल्याकडे स्टार्टर बनवून मिळते। आता ही शेतकऱ्यांची खास शेतकऱ्यांची आवडती सगळ्यात जुनी गाडी। ह्या गाडीला बटन स्टार्ट नव्हता पूर्वी, आता आपण ह्याला बटन स्टार्ट केलेला आहे। तर हे कसं आहे, शेतकऱ्यांना खास गरज आहे जी ह्याला किक मारायची गरज नाही। याच्यापूर्वी आपण बरेचच गाड्या स्टार्टर केले, ती लहान मुलांसाठी गाड्या तयार केल्या, त्या स्पोर्ट बाईक वगैरे तयार केल्या त्या, किंवा हिरो होंडाची कोणतीही गाडीला स्टार्टर आपल्यापाशी तयार होतो आणि कोणतीही गाडी मॉडिफाय केली जाते आपल्यापाशी। एमएटीला स्टार्टर होत नाही असं म्हटलं जातं, पण तुम्ही कसं काय केलं? हा स्टार्टर होत नाही, पण आपल्याकडे तो स्टार्टर आम्ही सक्सेस करून दाखवले आणि बरेच लांब लांब आमच्याकडे गाड्या आहेत त्या। आणि आता सुद्धा आमच्याकडे बरेच गाड्या आहेत एमएटीला स्टार्टर करण्यासाठी। बरेच गाड्यांचे आता आहेत, एक 4-5 गाड्या तर आमच्याकडे आलेल्या आहेत स्टार्टर करण्यासाठी। काय केलं त्याला आणि किती खर्च आला साधारण? ह्या गाडीला साधारणतः एक गाडीच्या कंडिशनवर एक साधारणतः 10,000 रुपये खर्च येतो, पण ह्याला बटन स्टार्ट करता येते। तर एमएटीला पूर्वी होतच नव्हता स्टार्टर, आणि आता पूर्णपणे स्टार्टर करता येते, इलेक्ट्रिक पूर्ण काळी करता येते। आणि कसं शेतकऱ्यांचे खास शेतीत चालणारी गाडी आहे, त्याच्यामुळं शेतकऱ्यांची म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यापाशी एमएटी आहे आणि एमएटीला चांगली पसंती आहे। आता बरेच जणांच्या स्टार्टरसाठी आपल्याला कामाला बी गाड्या आलेल्या आहेत। अनेक वेळा तुम्ही जुन्या गाड्या मॉडिफाय केलेल्या आहेत, वर राज्यातून देखील तुमच्याकडे त्या गाड्या मॉडिफाय येते गाड्या केल्या त्या? हो, बऱ्याच गाड्या मॉडिफाय केल्या त्या आणि लांब लांब येते त्या। आणि विशेष म्हणजे आमच्या गॅरेजला नाव सुद्धा नाही, पण असंच हुडकत आपल्याकडे येते ती। बरेच लांब लांब गाड्या येते बाहेर, अगदी बाहेर गावातून तमिळनाड, कर्नाटक, आंध्र प्रदेश बरेच ठिकाणी आपल्या गाड्या तयार करून जाते त्याचं बटन स्टार्ट। नाना मिस्त्रीच्या या कलेची ग्राहकांनाही प्रचंड आवड असून त्यांनीही त्यांचं कौतुक केलंय। त्यांच्या याच कामाच्या जोरावर त्यांनी परिसरात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। आज नाना मिस्त्री आहेत ना, हे जुन्या गाडीचं चांगलं काम करतात आणि जुन्या गाडीला स्टार्टर बसवून एमएटीला स्टार्टर आता नवीन बसवलेला आहे ना, यशस्वी काम केलेलं नानानं। असं आहे, चांगल्या पद्धतीचं काम झालेलं आहे। शेतकऱ्या फायद्याची गाडी आहे ती ना, बाहेरून सुद्धा गाडी येत आहेत। नाना मिस्त्री तसं नाव जग आहे। आम्ही संजय भिंगारदेवे गेली जवळजवळ 25-30 वर्षापासून मी त्यांना ओळखते। फार म्हणजे अतिशय कमी वयापासून त्यांनी ह्या क्षेत्रात सुरुवात केलेली आहे। वेगवेगळ्या गाड्या त्यांनी केलेल्या आहेत।
मी स्वतः त्यांच्याकडनं एक SS मॉडिफाय करून घेतलेली आहे. ती इतकी सुंदर केलेली होती त्यांनी की मी ज्या ज्या ठिकाणी जायचो त्या त्या ठिकाणी मला विचारायचे की बाबा ही गाडी कुठं केली. तर नानांच्या कामाची पद्धत अशी आहे की आत्ताच त्यांनी MAT ला एक स्टार्टर बसवला. वास्तविक बघता नानाने ही कामं त्याच्या अगोदरच केली असती, पण आर्थिक बाब म्हणजे छोटस गॅरेज आहे त्यांचं आणि आर्थिक बाबींमुळे ह्या गोष्टींना त्याला वेळ लागतोय, डिले होतोय की बाबा जे काम त्यांनी अगोदरच 5 वर्षापूर्वी 5-7 वर्षापूर्वी करायला पाहिजे ते आत्ता करतायत. ते आता बऱ्याच ठिकाणी लोकांना माहित झालंय, लांबून लांबून अगदी आउट ऑफ स्टेट जाऊनही लोक आता त्यांच्याकडे कामाला येतात. ते लोकांना माहिती झालंय, म्हणजे माउथ पब्लिसिटी, लोकांना माहित झालं ते शोधत येतात किंवा कोण अमुक अमुक नाना मिस्त्री कुठं आहेत, काय अमुक अमुक ठिकाणी हे झाल्यानंतर तिथून गाड्या मॉडिफाय करून ते वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे वेगवेगळ्या स्टेटमध्ये गाड्या गेलेत त्यांच्या. अशा पद्धतीने बघितलं तर नाना आणि त्यांचा मुलगा दोघंही त्यांच्या कामात म्हणजे त्यांच्या क्षेत्रातले मास्टर आहेत ते. आणि त्यामुळं लोकांची त्यांच्याकडे भरपूर आहे. आल्यानंतर त्यांना म्हणजे चांगल्या पद्धतीने ते हे करतात, त्यांना सगळ्या गोष्टी हे करून सांगतात की बाबा काय करावं लागेल, काय नाही. त्यामुळं फार म्हणजे फार सुंदर पद्धतीने कामं होत आहेत. आणि मी स्वतः त्याचा अनुभव घेतलेला असल्यामुळं की मी अगदी खात्रीने सांगू शकतो की बाबा हे नाना मिस्त्री विट्यातले एक फार म्हणजे कुशल मेकॅनिक आहेत आणि असंच त्यांचे उत्तरोत्तर भरभराट होत जाईल ह्याबद्दल माझ्या मनात अजिबात शंका नाही. स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा